विचारावर विचार करायचा. हो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, केतकीच्या मनामध्ये तिच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीविषयी एक वाईट विचार आला. बरं झालं ही सोनाली आजारी पडली, म्हणून मला आज कॉन्फरन्समध्ये बोलायची संधी मिळाली. पण ह्याच विचाराने केतकी खूप अस्वस्थ झाली होती. ह्या सगळ्यातनं सोनालीनेच तिला बाहेर काढलं होतं. ती म्हणाली, आपल्याला अगदी जवळच्या असणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार येऊच शकतात. हे आधी मान्य केलं पाहिजे, कारण आपण एक माणूस आहोत. परत अशा प्रकारचे विचार काही तुझ्या मनामध्ये सतत येत राहिले नाहीत, कारण तो तुझा स्वभावच नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावरती फारसा विचार करण्यात अर्थ नाही. आणि त्या पद्धतीने तू काही कृती सुद्धा केली नव्हतीस. या सगळ्या विचाराने केतकीला खूप बरं वाटलं होतं. पण तिच्या मनामध्ये एक प्रश्न मात्र आला. हा विचार माझ्या मनामध्ये आलाच कसा? आणि हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. केतकीला आठवलं, स्टेजवर जायला 5 मिनिटाचा अवधी होता. तिच्या तोंडाला कोरड पडली, हातापायाला कंप सुटलेला होता, हाताचे तळवे घामेजलेले होते. तिला वाटलं की आत्ता ह्या क्षणी इथनं आपण निघून जावं. त्या सरशी तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि श्वासाची गती सुद्धा. मग तिला माइंडफुलनेसचा क्लास आठवला. तिने डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर आलं की ती स्टेजवर उभी आहे आणि तिच्या तोंडाला कोरड पडलीये. ती काहीच बोलत नाहीये आणि आजूबाजूची लोक तिला हसता आहेत. तरीही तिने डोळे बंद ठेवले आणि लांब श्वास घेतले. 2, 3, 4 अगदी पोट भरून घेतले श्वास आणि हळूहळू सोडले. त्याने तिला थोडंसं बरं वाटलं. नंतर तिच्या मनामध्ये आलं की अरे, ह्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले आहेत, अभ्यास केलेला आहे आणि अगदी स्टेजवर जाऊन कसं बोलायचं ह्याची सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे नक्की जमेल. आणि ह्या वेळेला तिच्या डोळ्यासमोर होतं, ती स्टेजवर आहे, त्यावेळेला कोरड पडली आहे. अतिशय कॉन्फिडेंटली तिने पाण्याची बाटली उचलली आणि पाणी प्यायली, परत बोलायला सुरुवात केली. हे चित्र तिच्या डोळ्यासमोर आलं आणि तिला खूप बरं वाटलं. नंतर ती स्टेजवर गेली, अगदी ओघवत्या भाषेमध्ये बोलून आली. प्रेझेंटेशन अप्रतिम झालं, तिला कुठेही थांबायला लागलं नाही. म्हणजे आपण जसा विचार करतो तशा प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या करतो. आपल्या विचाराने आपल्या कृती सुद्धा होत असतात, हे केतकीच्या लक्षात आलं. पण मग हा विचार का यावा की सोनाली आजारी पडली, बरं झालं? विचार करता करता केतकीच्या लक्षात आलं की सोनाली प्रेझेंटेशन्स खरंच खूप छान करायची आणि द्यायची सुद्धा. तिचा अभ्यास खूप छान आहे. अर्थातच हा विचार खोटा नव्हता. सोनाली खरंच ह्याच्यामध्ये खूप चांगली होती. त्याच्यासाठी ती मेहनत पण घ्यायची. पण आपल्या मनात हा विचार आला कारण आपल्या मनात असे विचार होते की आपलं प्रेझेंटेशन देणं हे कामच नाही, कारण आपल्याला हे काही जमणार नाही, आपला एवढा अभ्यास नाही,
त्यामुळे ह्याच्या वाट्याला न गेलेलंच बरं. म्हणजे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड होता, आपल्याकडे कॉन्फिडन्स नव्हता आणि ह्या सगळ्या विचारांच्या मुळे बरं झालं सोनाली आजारी पडली हा विचार आला. कारण आपण आपल्या बळावरती प्रेझेंटेशन देऊ ह्याची खात्री नव्हती. तिला जसं हे उत्तर मिळालं तसं तिला खूप हायसं वाटलं. खरं आहे नाही, आपल्या मनामध्ये असे त्रासदायक विचार येतात, पण कधी कधी ह्या त्रासदायक विचारांच्या मागे अजून काहीतरी विचार असतात. ते जर कळले तर अशा त्रासदायक विचारांपासनं मुक्तता व्हायला आपल्याला मदत होईल. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? ह्याच्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.